नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज व्यवहारे एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर बघितलं, मॉर्फॉलॉजी बघितली, ग्राम स्टेनिंग इन बॅक्टेरिया बघितलं. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे बॅक्टेरियल ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. तर बघा आता आपण पाहू बॅक्टेरियल ग्रोथ. ग्रोथ म्हणजेच काय? बॅक्टेरियामध्ये, जीवाणूमध्ये बॅक्टेरियाची जी ग्रोथ होते ती कशा प्रकारे होते? तर जो बॅक्टेरिया आहे त्याची साईज इन्क्रीज होते आणि त्याची नंबर ऑफ संख्या पण इन्क्रीज होते. अशा प्रकारे त्याची आपल्याला ग्रोथ दिसून येते. आणि त्याच्यामध्ये असतात ग्रोथ फेजेस. त्याच्यामध्ये काय असतात? ग्रोथ फेजेस असतात. त्याच्यामध्ये पहिला जो फेजेस असतो म्हणते तो आहे लॅग फेज. नंतर दुसरा जो फेज आहे म्हणते त्याचं नाव आहे लॉग फेज और लॉगॅरिथमिक फेज और एक्सपोर्टेशनल फेज, असे त्याचे नाव आहेत. तिसरा जो फेज आहे त्याचं नाव आहे स्टेशनरी फेज आणि चौथा जो फेज आहे म्हणते त्याचं नाव आहे डेथ फेज. ओके, तर आपण पाहू ते फेज आता कसे असतात. ओके, तर पहा ग्रोथ म्हणजेच काय? आपण इथे लिहिलं इन्क्रीज इन बॅक्टेरियल सेल ची साईज अँड इन नंबर ऑफ सेल. ओके, आणि बॅक्टेरियाची ग्रोथ जी आहे ती आपण मोजतो म्हणते. बॅक्टेरियाची ग्रोथ काउंट करतो म्हणते कशामध्ये? हिमोसायटोमीटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. हिमोसायटोमीटर मध्ये आपण काय करतो? बॅक्टेरियाची ग्रोथ काउंट होते. बॅक्टेरियाची ग्रोथ काय करते? तिथं काउंट होते. तर लक्षात घ्या, आता आपल्याला काय ग्रोथ फेजेस पाहणं आहे. काय पाहणं आहे? ग्रोथ फेजेस. त्या अगोदर एक लक्षात घ्या, एक एक्झाम्पल थ्रू आपण एक समजून घेऊ. एक्झाम्पल कोणता आहे म्हणते? सिट्रस कॅन्कर नावाचा डिसीज आहे म्हणते, कॉज बाय झॅन्थोमोनास कॉम्पेस्ट्रिस पीव्ही सिट्री. झॅन्थोमोनास कॉम्पेस्ट्रिस, झॅन्थोमोनास कॅम्पेस्ट्रिस हा डिसीज आहे. ही कॉजल ऑर्गॅनिझम आहे. जीनस कोणता आहे म्हणते? जीनस आहे म्हणते झॅन्थोमोनास नावाचा डिसीज. झॅन्थोमोनास नावाचा जीनस आहे. डिसीज कोणता कॉज करते म्हणते? सिट्रस कॅन्कर नावाचा डिसीज. डिसीज कोणता आहे म्हणते? सिट्रस कॅन्कर नावाचा डिसीज आहे. सिट्रस कॅन्कर नावाचा डिसीज आहे. कॉज होतो झॅन्थोमोनास कॉम्पेस्ट्रिस पीव्ही सिट्रीमुळे. हा झॅन्थोमोनास नावाचा जीनस आहे. आपण काय केलं? एक सिट्रस म्हणजे लिंबाच्या झाडाचं एखादं पान किंवा त्याचं फ्रूट की त्याच्यावर कॉर्की टिश्यू आपल्याला ते दिसतील. ओके, टिपिकल बॅक्टेरियल कोणता बॅक्टेरियल डिसीज म्हणते? सिट्रस कॅन्करचे टिपिकल सिम्पटम्स असलेले आपण ते एक सॅम्पल आणलं. ते सॅम्पल आणल्यानंतर काय केलं आपण? लॅमिनार एअर फ्लो मध्ये आपण पेट्री प्लेट घेतल्या. ही जी पेट्री प्लेट आहे म्हणते. ओके, ही जी पेट्री प्लेट आहे या पेट्री प्लेट मध्ये काय केलं आपण? न्यूट्रियन अगार मीडिया पोर केला. कोणता मीडिया पोर केला म्हणते? न्यूट्रियन अगार मीडिया. मीडिया कोणता आहे म्हणते? न्यूट्रियन अगार मीडिया. न्यूट्रियन अगार मीडियावर आपण बॅक्टेरियाची ग्रोथ करतो. तर पोटॅटो डेक्स्ट्रॉज अगार मीडियमवर आपण फंजाईची ग्रोथ करतो. फंगसची ग्रोथ करायसाठी आपण PDA चा यूज करतो. तर बॅक्टेरियाची ग्रोथ जर करायची असली, आपल्याला बॅक्टेरिया जर आयसोलेट करायचा असला आपल्याला, तर आपण त्यासाठी न्यूट्रियन अगारचा यूज करतो. काय केलं आपण? एक पेट्री प्लेट घेतली लॅमिनार एअर फ्लो मध्ये. त्या पेट्री प्लेट मध्ये आपण काय केलं म्हणते? पोअर केला म्हणते. काय? न्यूट्रियन अगार मीडिया. ओके, आणि देन त्याच्यानंतर हे सिट्रस कॅन्करचं जे सॅम्पल आणलं होतं आपण ते काय केलं म्हणते? बॅक्टेरियल लूप फुलचा उपयोग करून आपण काय केलं? लूप फुलचा उपयोग करून आपण स्ट्रिकिंग केली. बॅक्टेरियाच्या त्या कल्चरची काय केली? इथं स्ट्रिकिंग केली. ते स्ट्रिकिंग केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दिसून येते. ओके, ती स्ट्रिकिंग केली. ओके, आता पहा काय काय दिसून येते ह्या पेट्री प्लेटमध्ये. आता आपण समजासाठी असं करू, ह्या पेट्री प्लेटमध्ये जे स्ट्रिकिंग केलेला बॅक्टेरिया आहे, ओके, इथं काय काय दिसून येते आता लक्षात घ्या. ओके, आपण ती पेट्री प्लेट अशी होती ती आपण अशी घेतली. ओके, आपल्याला समजण्यासाठी नेमकं काय काय होते विथ डायग्राम पण. पेट्री प्लेटवर बी लक्ष द्यायचं, डायग्रामवर बी लक्ष द्यायचं आणि वर्डवर पण लक्ष द्यायचं. आता पाहू, पहिला जो फेज आहे म्हणते तो आहे आपला लॅग फेज. या लॅग फेज मध्ये काय दिसून येते म्हणते? या लॅग फेज मध्ये नो सिग्निफिकंट इन्क्रीज इन नंबर ऑफ बॅक्टेरियल सेल. ओके, या इथं मध्ये पहिल्या फेज मध्ये पहा, पहिला कोणता आहे? लॅग फेज मध्ये सिग्निफिकंट ग्रोथ दिसून येत नाही म्हणते बॅक्टेरियाची. ही अशी डायग्राम दिसली. नो सिग्निफिकंट, जास्त प्रमाणात नाही, थोडीशी मायन्यूट बॅक्टेरिया ग्रो होणं चालू होईल म्हणते पहिल्या दिवशी. ओके, बॅक्टेरियल सेल गेट ॲक्लिमॅटाइज. ओके,
जी बॅक्टेरियल सिरियल आहे म्हणते ती गेट्स काय करते, जे पेट्री प्लेटचं जे काही इन्व्हायरमेंट असते म्हणते त्या इन्व्हायरमेंटमध्ये ॲक्टिमलाइडाईज करते, म्हणजे स्वतःला काय करते तिथं स्थिर स्थावर करते. ओके, स्थिर स्थावर केलं, स्थिर स्थावर केलं हे झालं पाहिजे. म्हणजे इथं काय होईल म्हणते थोडीशी नो सिग्निफिकंट ग्रोथ दिसून येणार नाही म्हणते, इन्क्रीज नाही होणार ग्रोथची, पण थोड्याशा प्रमाणात ग्रोथ दिसून येईल म्हणते मायन्यूटशी. कुठं हे जे आपण स्ट्रिकिंग केलेला बॅक्टेरिया आहे याची थोडीशी मायन्यूट त्या पेट्री प्लेटमध्ये अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला दिसणं चालू होईल, मायन्यूट्स एकदम. ओके, दुसरा फेज आहे म्हणजे लॉग फेज, एक्सपोनेन्शियल फेज और लॉगॅरिथमिक फेज, असे 3 नावं येत आले. ओके, आणि हा फेज महत्वाचा आहे. या फेजमध्ये होते काय, या फेजमध्ये काय होते, स्टार्ट ग्रोईंग. जो बॅक्टेरिया म्हणजे तुमचा बॅक्टेरिया कोणता आहे, झॅन्थोमोनास नावाचा जिनस आहे. जो झॅन्थोमोनास आहे म्हणते स्टार्ट ग्रोईंग व्हेरी रॅपिडली ॲट अ लॉगॅरिथमिक रेट. लॉगॅरिथमिक रेटनं त्याची काय होते म्हणते ग्रोथ होते. पहा, रॅपिडली ग्रोथ होते म्हणते विथ लॉगॅरिथमिक रेटनं त्याची काय होते ग्रोथ दिसून येते म्हणते आपल्याला. देन त्याच्यानंतर ग्रोथ, आता साधी गोष्ट आहे, जर बॅक्टेरियाची ग्रोथ होत आहे तर ग्रोथ होण्यासाठी काय लागेल म्हणते ते न्यूट्रिशन जे आहे, जे न्यूट्रिएंट आगार मीडिया या पेट्री प्लेटमध्ये पोअर केला होता आपण, तिथून तो काय करतो न्यूट्रिशन पण घेतो. ओके, स्टार्ट टेकिंग न्यूट्रिएंट फॉर त्याच्या स्वतःच्या ग्रोथसाठी तो काय करतो न्यूट्रिशन घेणं पण तिथून चालू करतो. पहा, अशा प्रकारे आपल्याला ती डायग्राम दिसून येते. हा झाला लॅग फेज. लॉग फेजमध्ये काय दिसून येते आपल्याला, कॉन्स्टंट रॅपिडली ग्रोथ दिसून येते म्हणते ॲट अ कॉन्स्टंट लॉगॅरिथमिक रेटनं त्याची काय होते म्हणते ग्रोथ होते. ओके, देन त्याच्यानंतर तिसरा जो फेज आहे म्हणते तो आहे म्हणते टेशनरी फेज. टेशनरी फेज म्हणजे कॉन्स्टंट फेज. ओके, असा एक फेज येतो की तिथं ती ग्रोथ थोडीशी स्टॉप होते. ओके, इथं हा पॉईंट आहे तो. ओके, हा पीक पॉईंट आहे, इथून लॉगॅरिथमिक ग्रोथ इथपर्यंत दिसून येते आणि इथं येऊन ते आता तिथून त्या पॉईंटपासून पुढे काय होते स्टेशनरी फेज आहे म्हणते. आता एक्झॉर्शन होते, एक्झॉर्शन ऑफ न्यूट्रिशन. आता जे काही न्यूट्रिएंट त्या पेट्री प्लेटमध्ये पोर केलेले न्यूट्रिएंट आगारमध्ये मीडियामध्ये जे काही न्यूट्रिएंट असतील ते काय होतील एक्झॉस्ट होतील. ओके, एक्झॉर्शन होईल म्हणते ऑफ न्यूट्रिएंट अँड तिथं काय होईल सेकंडरी मेटाबॉलाइट्स तिथं तयार होणं चालू होतील. सेकंडरी मेटाबॉलाइट्स इथं तयार होतील. एक तर जे न्यूट्रिशन होते, जे न्यूट्रिएंट होते तुमच्या याच्यातले, जे न्यूट्रिएंट आगारमधले जे न्यूट्रिएंट होते ते काय होता इथं एक्झॉस्ट होणं चालू होता, संपणं चालू होता. ओके, त्याचा यूज भरपूर प्रमाणात होते आणि तिथं सेकंडरी मेटाबॉलाइट्स तिथं तयार पण झाले. त्याच्यानंतर काय होते, जो तुमचा ग्रोथ रेट आहे म्हणते, ग्रोथ रेट आणि इज इक्वल टू तुमचा डेथ रेट दिसून येतो म्हणते इथं. ओके, म्हणजे जेवढे बॅक्टेरिया जन्माला येतात म्हणते, ओके, जेवढ्या नंबर ऑफ संख्या तुमच्या बॅक्टेरियाची वाढते तितकीच डेथ रेट बी वाढतो म्हणते. हा इक्वल होऊन जातो आणि तुमचा जो लिव्हिंग बॅक्टेरिया, जे जिवंत बॅक्टेरिया जे असतात त्याचा जो ग्रोथ रेट आहे तो थोडासा स्लो डाऊन होतो म्हणते. कोणत्या फेजमध्ये, टेशनरी फेजमध्ये, जो अशा प्रकारे आपल्याला दिसतो, अशा प्रकारे तो आपल्याला दिसून येतो. ओके, देन त्याच्यानंतर चौथा जो फेज आहे म्हणते तो आहे डेथ फेज. या डेथ फेजमध्ये काय दिसून येते म्हणते दी लिव्हिंग बॅक्टेरिया पॉप्युलेशन डिक्रीज एक्सपोनेन्शियली. ओके, झपाट्यानं काय होते म्हणते तुमची, झपाट्यानं तुम्हाला डिक्रीजिंग रेट दिसून येतो म्हणते इथं. ओके, झपाट्यानं कसा दिसून येतो म्हणजे तुम्हाला डिक्रीजिंग रेट दिसून येतो म्हणते. का बरं डिक्रीजिंग का होते, ड्यू टू दी लॅक ऑफ न्यूट्रिएंट. तिथं न्यूट्रिएंटची कमतरता पडते, अन्नाची तिथं कमतरता दिसून आल्यामुळे. ओके, 9 mm ची जी पेट्री प्लेट होते आपले, त्या न्यूट्रिएंट आगार मीडिया जो पोर केलेला होता त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट होते ते तिथं काय होते, तिथं न्यूट्रिएंटची कमतरता येते. कमतरता असल्यामुळे काय होते म्हणते तुमची रॅपिडली डेथ रेट दिसून येते म्हणते, रॅपिडली. ओके, आणि एक्सपोनेन्शियली तुम्हाला काय दिसून येते, डेथ संख्या म्हणजे तुमच्या बॅक्टेरियाची, मेलेले बॅक्टेरियाची संख्या तिथं वाढून जाते. ओके, आणि त्याचबरोबर ओके लॅक ऑफ न्यूट्रिएंट तर असते पण आणखी टॉक्सिक मेटाबॉलाइट्स बाय प्रोड्यूस होता. ओके, तिथं काय होतं ते प्रोडक्ट, हे जे टॉक्सिक मेटाबॉलाइटचे बाय प्रोडक्ट तिथं तयार होता आणि त्याच्यामुळे बी काय होते तुमच्या डेथ रेट वाढून जातो म्हणते बॅक्टेरियल जीवाणूचा. ओके, दी व्हायबल काउंट डिक्रीज शार्पली आपल्याला दिसून येतो. हा व्हायबल काउंट म्हणजेच काय, तुमचे जे बॅक्टेरियाची संख्या ग्रोथ दिसायला पाहिजे होती ती डायरेक्टली काय होते म्हणते डिक्रीज होऊन जाते आणि ते शार्पली आपल्याला तुमच्या ग्राफमध्ये दिसून येते की शार्पली काय झाली तर डिक्रीज झाली म्हणते. काय झाली, बॅक्टेरियाची ग्रोथ काय झाली, डिक्रीज झाली. ओके, व्हायबल बॅक्टेरियाची ग्रोथ. आता पहा, हा जो हे होता लॉग ऑफ नंबर ऑफ बॅक्टेरिया, लॉग ऑफ नंबर ऑफ बॅक्टेरिया कशाला कन्वर्शन होतं म्हणजे टाईमसाठी. ओके, एका विशिष्ट टायमामध्ये तुमचा बॅक्टेरियाची ग्रोथ किंवा नंबर ऑफ संख्या, साईज ॲज वेल ॲज नंबर ऑफ बॅक्टेरिया कशा प्रकारे त्याची काय ग्रोथ होते ते आपण पाहिली विथ एक्झाम्पल थ्रू. ओके, झॅन्थोमोनास कॉम्प्लेक्सिस PV सिट्रीमुळे सिट्रस कॅन्कर डिसीज कॉज होतो. या एक्झाम्पल पॉईंट ऑफ व्ह्यू, ह्या एक्झाम्पल थ्रू आपण काय केलं म्हणते बॅक्टेरियल ग्रोथ समजून घेतली.
ओके, त्याच्यामध्ये 4 फेजेस होते. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो फेज होता तो आहे लॉग, LOG, लॉग फेज और लॉगॅरिथमिक फेज और एक्सपोनेन्शियल फेज जो होता तो काय सगळ्यात महत्त्वाचा तिथं आहे. ओके, तर बघा मित्रांनो, आता आपण बघत आहे रिप्रोडक्शन इन बॅक्टेरिया और जेनेटिक रिकॉम्बिनेशन इन बॅक्टेरिया. जेनेटिक रिकॉम्बिनेशन इन बॅक्टेरिया हा वर्ड पर्टिक्युलरली यूज केला जातो. जेनेटिक रिकॉम्बिनेशन इन बॅक्टेरिया और रिप्रोडक्शन इन बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचं जे रिप्रोडक्शन हे 2 प्रकारे असते म्हणते. एक आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन, दुसरा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बायनरी फिजन, पहिलं कोणतं आहे म्हणते बायनरी फिजन और ट्रान्सवर्ट बायनरी फिजन, दुसरं आहे म्हणते बडिंग आणि तिसरं आहे म्हणते फ्रॅगमेंटेशन. तिसरं कोणतं आहे म्हणते फ्रॅगमेंटेशन. आणि जे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन बॅक्टेरिया म्हणते ते कोणतं आहे म्हणते तर पहिलं आहे म्हणते ट्रान्सफॉर्मेशन, नंतर दुसरं आहे म्हणते कॉन्जुगेशन आणि तिसरं आहे म्हणते ट्रान्डक्शन. ओके, अशा प्रकारे हे असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. त्यातलं आता आपण पाहू असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पहिलं कोणतं आहे म्हणते ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन. ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन मध्ये जाण्याच्या अगोदर लक्षात घ्या, ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन इज अ मोस्ट कॉमन मेथड आहे म्हणते बॅक्टेरियल रिप्रोडक्शनची. ओके, मोस्ट कॉमन मेथड इन बॅक्टेरियल रिप्रोडक्शन. बॅक्टेरियामध्ये जर विचारली मोस्ट कॉमन मेथड यूज होते म्हणते कोणती आहे म्हणते तर ती कोणती आहे म्हणते बायनरी फ्युजन और ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन. आता याच्यामध्ये काय असते ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन मध्ये हा वर्ड लक्षात ठेवा, बायनरी फ्युजन नावाचा शब्द येतो. ओके, आणि हाच ऑब्जेक्टिव्ह आहे. मोस्ट कॉमन मेथड आहे, मोस्ट कॉमन मेथड आणि इम्पॉर्टंट. ओके, ॲज वेल ॲज मोस्ट कॉमन अँड इम्पॉर्टंट मेथड आहे म्हणते बॅक्टेरियल रिप्रोडक्शनची. याच्यामध्ये काय असते जी तुमचा पॅरेंट बॅक्टेरिया असतो. ओके, एक पॅरेंट बॅक्टेरियल सेल आहे असं आपण गृहीत धरू, ही पॅरेंट बॅक्टेरियल सेल आहे. ओके, हे पॅरेंट बॅक्टेरियल सेल आहे. या पॅरेंट बॅक्टेरियल सेलमध्ये पहिले काय होते इलॉंगेशन होते. काय दिसून येते आपल्याला इलॉंगेशन दिसून येते. इलॉंगेशन दिसून आलं. इलॉंगेशन दिसून आल्यानंतर काय होते म्हणते इथं कन्स्ट्रिक्शन पडते. कन्स्ट्रिक्शन और त्यालाच आपण काय म्हणतो सेप्टेशन बी म्हणतो. पहा इथं अशा प्रकारे कन्स्ट्रिक्शन दिसून येते आपल्याला. ओके, असं कन्स्ट्रिक्शन होते. ओके, याला सेप्टा फॉर्मेशन बी म्हणू शकतो आपण. सेप्टेशन और कन्स्ट्रिक्शन पडते. कन्स्ट्रिक्शन म्हणजे खाचा पडते तिथं. ओके, पहा पॅरेंट सेल होती, या पॅरेंट सेलमध्ये इलॉंगेशन दिसून आलं म्हणते. ओके, नंतर इलॉंगेशन झाल्यानंतर काय होते तिथं कन्स्ट्रिक्शन तयार होते म्हणते. कन्स्ट्रिक्शन और त्याला काय म्हणतो आपण सेप्टा, त्यालाच आपण क्रॉसवॉल बी म्हणतो. ओके, तिथं कन्स्ट्रिक्शन फॉर्म होते. कन्स्ट्रिक्शन खाचा पडला, खाचा पडल्यानंतर काय होते इथं खाचा पडल्या. ओके, त्याला आपण क्रॉसवॉल और सेप्टा बी म्हणतो. सेप्टा फॉर्म झाला तिथं. सेप्टा फॉर्म झाल्यानंतर काय होते म्हणते तुमचं सायटोप्लाझमिक आणि जेनेटिक. ओके, तुमचं जेनेटिक मटेरियल होतं ते आजूलाच तुमचं सायटोप्लाझमिक मटेरियल होते ते काय होते सेपरेट होते आणि एक्झॅक्ट सिमिलर 2 कॉपीज ऑफ बॅक्टेरियल सेल तयार होता म्हणते. 2 कॉपीज ऑफ बॅक्टेरियल सेल. ओके, सिंपल मेथड आहे. पॅरेंट सेल होती, पॅरेंट सेलचं इलॉंगेशन झालं, याच्यानंतर कन्स्ट्रिक्शन क्रॉसओव्हर और सेप्टा फॉर्म झाला. सेप्टा फॉर्म झाल्यानंतर काय झालं म्हणजे तुमच्या सायटोप्लाझमिक मटेरियलचं ॲज वेल ॲज तुमच्या जेनेटिक मटेरियलचं काय झालं म्हणजे सेपरेशन झालं आणि 2 आयडेंटिकल पॅरेंट सेल तयार झाल्या म्हणते ॲज इट इज सिमिलर. सिमिलर वर्ड लय महत्वाचा आहे. सिमिलर पॅरेंट सेल तयार होता इथं कोणत्यामध्ये बायनरी फिशन मध्ये. ओके, देन त्याच्यानंतर दुसरी म्हणजे बडिंग. आता बर्ड म्हणजेच काय आपल्याला अगोदर समजते. ही एक बॅक्टेरियल सेल असं आपण गृहीत धरू, एक कोकस आहे. ओके, हा इथं काय म्हणते त्याचा बॅक्टेरियल सेलचा हा जिनोफोर और क्रोमोझोम जे म्हटलं होतं आपण ना ते. ओके, आणि देन त्याच्यानंतर इथं काय होते म्हणते काय फॉर्म होईल इथं हा बर्ड फॉर्म झाला. ओके, हा जेव्हा बर्ड असतो म्हणते, हा जेव्हा बर्ड असतो तेव्हा काय होते सगळे काय त्याला जे रिक्वायर्ड मटेरियल आहे, रिक्वायर्ड मटेरियल म्हणजेच कसं त्याला न्यूट्रिएंट लागत असतील, काही इसेन्शियल एन्झाईम्स लागत असतील, ते काय करते ते ऑल त्याच्या पॅरेंटकडून घेतो. ओके, आणि देन त्याच्यानंतर यामधलं हे जेनेटिक मटेरियल पण इकडे काय जाते आणि देन सेपरेट काय होते नंतर कालांतरानं जशी जशी त्याची ग्रोथ होते म्हणते तसा तो सेपरेट एक सेल तयार होऊन जाते. ओके, आता पहा बडिंग अ स्मॉल बर्ड डेव्हलप ॲट द एंड ऑफ द बॅक्टेरियल सेल. एक बॅक्टेरियल सेलच्या एंडले काय म्हणते एक छोटासा बर्ड डेव्हलप झाला. देन त्याच्यानंतर काय झालं इट्स इनलार्ज, जसं जसं तो मोठा होतो इनलार्ज झाला. ओके, इनलार्ज झाल्यानंतर अँड इव्हेंच्युअली डेव्हलप इनटू न्यू सेल विच सेपरेट फ्रॉम द पॅरेंट सेल. ओके, मी तुम्हाला अगोदर सांगितलं
एक बॅक्टेरियल सेल आहे म्हणते, या बॅक्टेरियल सेलवर एक बर्ड फॉर्म झाली. ओके, छोटीशी बॅक्टेरियल सेल, आपल्या भाषेत छोटीशी बॅक्टेरियल सेल डेव्हलप झाली. ती सेल स्वतःची ग्रोथसाठी जे काही न्यूट्रिएंट लागतात ते त्याच्या पॅरेंट सेलकडून घेते आणि नंतर जसे जसे ते इनलार्ज होते, मोठी मोठी होते, तेव्हा इव्हेंच्युअली काय होते, त्याच्यातलं जे जेनेटिक मटेरियल आहे ते पण कशामध्ये जाते, म्हणजे त्या ती छोटी बर्ड होती त्याच्यामध्ये जाते आणि इव्हेंच्युअली ते काय होते, कालांतराने सेपरेट होते. ओके, मी बायनरी फ्युजनमध्ये एक शब्द बोललो, एक्झॅक्ट सिमिलर पॅरेंट सेल सारख्या 2 आयडेंटिकल कॉपीज तयार होतात. ओके, इथं साईजमध्ये थोडासा फरक असतो. ओके, तिथं आपण एक्झॅक्ट सिमिलर म्हणू शकतो, इथे एक्झॅक्ट सिमिलर तयार होत नाही. ओके, देन त्याच्यानंतर फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे तुकडा, तुकडे 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 पडणे. आता लक्षात घ्या, बॅक्टेरिया प्रोड्यूस फिलामेंटस ग्रोथ. असे कोणते बॅक्टेरिया आहे की त्याच्यामध्ये फिलामेंटस ग्रोथ दिसून येते. हा फिलामेंटस शब्द होता म्हणते फंजायमध्ये. लक्षात घ्या, फिलामेंटस जी ग्रोथ दिसून येते ते आपल्याला फंजायमध्ये दिसून येते. तर असे कोणते बॅक्टेरिया आहे की त्याच्यामध्ये फिलामेंटस ग्रोथ दिसून येते, तर ते आहे म्हणते ॲक्टिनोमायसिटीज. कोणते आहे म्हणते, ॲक्टिनोमायसिटीज. आता ॲक्टिनोमायसिटीज मध्ये कसे होते म्हणते, ॲक्टिनोमायसिटीज आहे, ॲक्टिनोमायसिटीज मध्ये फिलामेंटस ग्रोथ दिसून येते. आता फिलामेंटस ग्रोथ दिसून आली, त्याच्यामुळे काय झाले, इथं काय झाले, असे तुकडे पडले. हे तुकडे पडणे म्हणजेच काय, हे तुकडे फिलामेंटस ग्रोथ झाली, त्याचे तुकडे पडले आणि तुकडे पडल्यानंतर सेपरेट काय झाले म्हणते, सेपरेट काय, इच अँड एव्हरी फ्रॅगमेंट काय झालं म्हणते, रॉड शेपमध्ये कन्वर्ट झालं. रॉड शेप आणि नंतर रॉड शेपमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर त्याच्याद्वारे असेक्शुअली रिप्रोडक्शन दिसून येते म्हणते. कशामध्ये, ॲक्टिनोमायसिटीज. शब्द कोणता आहे म्हणते, आता हा ॲक्टिनोमायसिटीज नावाचा आहे ना, ॲक्टिनोमायसिटीज म्हणजे काय, इट इज अ इंटरमिडिएट बिटवीन बॅक्टेरिया अँड फंजाय. इट इज अ इंटरमिडिएट बिटवीन बॅक्टेरिया अँड फंजी. ओके, हा ऑब्जेक्टिव्ह हा ॲक्टिनोमायसिटीज. लक्षात घ्या, ॲक्टिनोमायसिटीज मध्ये फिलामेंटस ग्रोथ दिसून येते, पण डिफाईन ॲक्टिनोमायसिटीज तुम्हाला जर म्हटलं ॲक्टिनोमायसिटीज इज, खाली जर आलं फंजाय बॅक्टेरिया, व्हायरस बॅक्टेरिया. ओके, जर ऑब्जेक्टिव्ह आला तर ॲक्टिनोमायसिटीज जे असते, ॲक्टिनोमायसिटीज म्हणजेच काय, इंटरमिडिएट बिटवीन बॅक्टेरिया अँड फंगी. जसं आपण लायचेन म्हणतो, लायचेन, दी असोसिएशन बिटवीन अल्गी अँड फंजाय. ओके, लायचेन जी होती, लायचेन कशी होती, इट इज इंटरमिडिएट बिटवीन फंजाय प्लस अल्गाय. अल्गी, शेवाळ आणि बुरशी, शेवाळ आणि बुरशी असली त्याच्यापासून लायचेन तयार होते असं गृहीत धरा. ओके, आणि जीवाणू आणि बुरशी जर असली त्याच्यापासून ॲक्टिनोमायसिटीज तयार होते, त्याच्यापासून ॲक्टिनोमायसिटीज तयार होते. ओके, आता पाहू आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन. आता आपण काय पाहू, बॅक्टेरियाचं जे जेनेटिक रिकॉम्बिनेशन इन बॅक्टेरिया आहे, और त्याला आपण रिप्रोडक्शन इन बॅक्टेरिया आहे. ओके, रिप्रोडक्शन इन बॅक्टेरिया और जेनेटिक रिकॉम्बिनेशन इन बॅक्टेरिया, त्याच्यामध्ये जी सेक्सुअल रिप्रोडक्शनच्या ज्या प्रोसेस आहे, ओके, याला सेक्सुअल रिप्रोडक्शन न म्हणता आपण जेनेटिक रिकॉम्बिनेशन इन बॅक्टेरिया पण म्हणतो. ओके, त्याच्यामधले तीन प्रोसेस आहे, ट्रान्सफॉर्मेशन, नंतर कॉन्जुगेशन, नंतर ट्रान्सडक्शन. ट्रान्सफॉर्मेशन इज अ प्रोसेस बाय विच DNA रिलीज by the donor bacteria in a environment is acquired by recipient bacteria. आता लक्षात घ्या, आपण जेव्हा ग्रोथ फेजेस पाहिले, ग्रोथ फेजेसमध्ये तिसरा जो फेजेस होता तो होता कोणता होता, टेशनरी फेजेस. कोणता फेज होता, टेशनरी फेज. त्या टेशनरी फेजमध्ये काय होता, तुमचे जेवढे बॅक्टेरिया जन्माला येत होते, ओके, तुमचा ग्रोथ रेट इज इक्वल टू तुमचा डेथ रेट होता. ओके, तर इथं काय केला, जो बॅक्टेरिया मरणार, आता त्याची लाईफ सायकल कंप्लीट झाली, तो मरणार, तो काय करतो, त्याचा DNA काय करतो, रिलीज करतो. ओके, हा ग्रोथ एरिया होता त्याचा, न्यूट्रिएंट अगार मीडियावाला. ओके, इथे रिलीज केल्यानंतर काय होते, दुसरा एखादा बॅक्टेरिया असतो, तो रिसिपियंट बॅक्टेरिया असतो, तो काय करतो, ते रिसिपियंट करतो. ओके, ते जे तिथं DNA पडलेला आहे तो काय करतो, रिसिपियंट करतो, दी रिसिपियंट बॅक्टेरिया. ओके, अशा प्रकारचं जर आपल्याला त्या बॅक्टेरियामध्ये तिथं जर दिसून आलं, त्याला आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन. काय म्हणतो, ट्रान्सफॉर्मेशन. आणखी अंडरस्टँडिंगसाठी थोडीशी ओळख पहा. ॲब्सॉर्ब दी जेनेटिक मटेरियल, ॲब्सॉर्ब करते म्हणते, स्वीकारून घेते म्हणते, ॲब्सॉर्ब करतो जेनेटिक मटेरियल. आता एक्झुडेड बाय अ कंपेटेबल सेल और फ्रीड बाय लिसिस ऑफ दी सेल वॉल. ओके, ज्याची लिसिस निघून गेलेली सेल वॉल असते, म्हणजेच काय, सिम्पली त्याचा DNAचा किंवा त्याचा क्रोमोझोम किंवा
त्याचा जिनोफोर तिथं असतो आणि तो काय करतो, एक रिसिपियंट बॅक्टेरिया असतो, तो काय करतो, त्याला स्वीकारून घेतो. अशा प्रकारे जर एखाद्याचं जेनेटिक रिकॉम्बिनेशन झालं तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. ट्रान्सफॉर्मेशनमध्ये कोणत्याच बॅक्टेरियाचा, डोनर आणि रिसिपियंट बॅक्टेरियाचा कोणत्याच प्रकारचा कॉन्टॅक्ट येत नाही. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच काय, सिम्पली तिथं काय आहे, तो DNA सोडून दिला जातो. ओके, आता त्याची सेलवॉल लिसिस झाली, इथं पहा लिसिस निघून जाते, सेलवॉल काय झाली, लिसिस झाली, त्याच्यानंतर तिथं काय राहिला, फक्त DNA राहिला. काय राहिला, DNA, त्याला क्रोमोझोम म्हणतो, जिनोफोर म्हणतो. तिथं तो त्या तुमची जी पेट्री प्लेट होती तिथं तो राहणार, तिथंच एखादा बॅक्टेरिया, रिसिपियंट बॅक्टेरिया असणार. ओके, कारण कसा होता, ग्रोथ रेट आणि डेथ रेट सारखा होता, सिमिलर होता. मग जे मेले तर काही जन्माले पण आले ना, तर ते काय करतात, तिथं रिसिपियंट करतात. ओके, आणि एकाचे 2 बॅक्टेरिया तिथं अशा प्रकारे जर प्रोसेसनं जर बॅक्टेरियाचं रिप्रोडक्शन जर झालं तर त्याला आपण काय म्हणतो, सिम्पली ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतो. त्याच्यानंतरची दुसरी जी मेथड आहे म्हणते ती आहे कॉन्ज्युगेशन. कोणती आहे म्हणते, आता हा कॉन्ज्युगेशन नावाचा वर्ड अगोदर पण आलेला आहे. जेव्हा आपण बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर पाहिलं, त्या बॅक्टेरियाच्या स्ट्रक्चरमध्ये काय होतं, तिथं होतं पिली, सरफेस अपेंडेजेसमध्ये जो दुसरा जो ऑर्गन होता त्याला आपण पिलस म्हणतो, पिली म्हणतो. मॉडिफाईड पिली होती, म्हणजे त्याला आपण सेक्स पिली म्हटलं होतं. काय म्हटलं होतं, सेक्स पिलस होती. त्या सेक्स पिलसचा यूज होतो, मी असं म्हटलं तुम्हाला कॉन्ज्युगेशनच्या प्रोसेसमध्ये. जेनेटिक रिकॉम्बिनेशनची एक प्रोसेस आहे म्हणजे कॉन्ज्युगेशन, त्याच्यामध्ये त्या पिलसचा रोल आहे. काय फॉर्म करते, ब्रिज फॉर्म करते. 2 डोनर बॅक्टेरिया आणि रिसिपियंट बॅक्टेरिया मधलं जे ब्रिज असते, ओके, ते कोण असते म्हणते, ती सेक्स पिलस असते. ओके, आता हा करा कन्सेप्ट, आता लक्षात घ्या. Conjugation is the transfer of DNA from donor to recipient through direct contact. डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो त्यांच्यामध्ये बिटवीन डोनर सेल टू रिसिपियंट सेल. आता लक्षात घ्या, सिंपल आहे. तुम्हाला जो गाभा आहे तो अगोदर सांगितला मी ना, की काय असते, एक ब्रिज फॉर्म होते म्हणते. हे एक डोनर सेल आहे असं आपण गृहीत धरू, हे एक डोनर सेल आहे, हे एक रिसिपियंट सेल आहे. ओके, इथं काय झाले, हे सेक्स पिलर्सनं ब्रिज तयार झालं. ओके, आणि आता तुमचा जो DNA होता, DNA क्रोमोझोम आणि आणखी एक होतं एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA म्हणजेच काय, प्लाझ्मिड होतं. ओके, हा प्लाझ्मिडमध्ये बी एक DNA असतो. तो इथं याचा पण रोल येतो. ओके, तर काय होते, ही डोनर सेल आहे, ही रिसिपियंट सेल आहे. काय होते म्हणजे तुमचा काय फॉर्म झाला, DNA कुठून कुठे गेला, ट्रान्सफर झाला, म्हणजे DNA ट्रान्सफर झाला. ओके, या प्रोसेसनं डोनर टू रिसिपियंट, पण ऍक्च्युअल कॉन्टॅक्ट ब्रिज फॉर्म झाला. कशाच्या मदतीने म्हणते, सेक्स पिलसच्या मदतीनं. अशा प्रकारे जर आपल्याला बॅक्टेरियामध्ये जर रिप्रोडक्शन दिसून आलं तर त्याला आपण कॉन्ज्युगेशन असं म्हणतो. आणि जी कॉन्ज्युगेशनची जी मेथड आहे म्हणते, ही कशी कुठे दिसून आली म्हणते, तर इच्छर कोली, ई कोली म्हणतो ना आपण, इच्छर कोली, तर त्या बॅक्टेरियामध्ये हे अशा प्रकारचं दिसून आलं होतं. त्यालाच आपण कॉन्ज्युगेशन असं म्हणतो. ओके, ट्रान्सडक्शन, तिसरी जी मेथड आहे म्हणते ती आहे म्हणते जेनेटिक रिकॉम्बिनेशनची जी तिसरी जी मेथड आहे ती आहे ट्रान्सडक्शन इज अ प्रोसेस ऑफ जीन ट्रान्सफर. काय फॉर्म पद्धतीमध्ये, जीन ट्रान्सफर फ्रॉम डोनर टू रिसिपियंट सेल विथ द हेल्प ऑफ व्हायरस. ओके, फ्रॅगमेंटेशन मध्ये पहा, मी फ्रॅगमेंटेशन तुम्हाला म्हटलं ॲक्टिनोमायसिटीज, इट इज अ इंटरमिडिएट बिटवीन फंजाय अँड बॅक्टेरिया. लायचेन इज अ असोसिएशन बिटवीन सिम्पली अल्गाय अँड फंजाय. ओके, तसंच बॅक्टेरियोफेज नावाचा एक वर्ड येतो, हाच ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, बॅक्टेरियोफेज म्हणजेच काय, त्याच्यामध्ये कोण असते म्हणते, व्हायरस इन्फेक्टेड बॅक्टेरिया. तर आता पहा, ट्रान्सडक्शन नावाची जी प्रोसेस आहे म्हणते तिसरी, जेनेटिक रिकॉम्बिनेशनची तिसरी जी मेथड आहे, त्याच्यामध्ये काय होते म्हणते, तुमचे जीन ट्रान्सफर होतो म्हणते डोनर टू रिसिपियंट, पण कोणाच्या मदतीनं, व्हायरसच्या मदतीनं. म्हणून अशा प्रकारची ओके, तर पहा, हा व्हायरस आहे, व्हायरस इन्फेक्टेड बॅक्टेरिया, यालाच आपण बॅक्टेरियोफेज म्हणतो. काय म्हणतो, बॅक्टेरियोफेज असं म्हणतो. बॅक्टेरियोफेज म्हणजेच काय, व्हायरस इन्फेक्टेड बॅक्टेरिया. आणि याच्या मदतीनं, व्हायरसच्या मदतीनं जर एखादा
डोनार टू रिसिपियंट जर जीन ट्रान्सफर होत असेल आणि त्याच्याद्वारे जर मॉडिफिकेशन होत असेल म्हणजे बॅक्टेरियल सेलमध्ये, तर त्याला आपण जेनेटिक रिकॉम्बिनेशनची तिसरी मेथड आहे त्याला ट्रान्सडक्शन असं आपण म्हणतो. बघा मित्रांनो, आपण आता काय बघितलं, आता आपण बघितलं आहे ग्रोथ अँड रिप्रोडक्शन इन बॅक्टेरिया बघितली. बॅक्टेरियामध्ये ग्रोथ कशा प्रकारे होते ॲज वेल ॲज बॅक्टेरियामध्ये रिप्रोडक्शन कशा प्रकारे होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक होता तो होता बॅक्टेरियल ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. तर यामध्ये जर तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही तिथं कमेंट करा आणि मला कळवा, आणि तुमच्या ज्यांना जेवढं होत असेल तुम्ही तो व्हिडिओ शेअर करा.